घरकुल योजनेच्या अनुदानात झाली मोठी वाढ। आता किती मिळणार अनुदान, तर बांधकामाचा वाढता खर्च लक्षात घेता प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलाच्या अनुदानामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं खांडवे पाटील या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आता घरकुलाचा सिमेंट असेल, विटा असेल, वाळू असेल, याचा जो वाढता खर्च आहे हा खर्च सामान्य नागरिकाला झेपवणारा नाही। मग आता यांचा विचार करून प्रधानमंत्री आवास योजनेमार्फत या घरकुलामध्ये आता वाढ करण्यात आली। मग आता नेमकी काय आहे अपडेट हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहेत। या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे, अशाच प्रकारचे कामाचे आणि महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला भेटत राहण्यासाठी। काय आहे नेमकी अपडेट, तर चला व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, बांधकामाचा वाढता खर्च लक्षात घेता प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलाच्या अनुदानामध्ये 50,000 रुपयाची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे। राज्य हिश्श्यातून ही अतिरिक्त वाढ केली जाणार आहेत। तर यातील 15,000 रुपये हे छतावर सौर ऊर्जा यंत्र बसवण्यासाठी आता देण्यात येणार। त्याचबरोबर आता ही रक्कम टप्प्याटप्प्याने नागरिकांच्या खात्यावर जमा केल्या जाणार आहेत। तर टप्पा क्रमांक 2 मधील पात्र लाभार्थ्यांना ही वाढ मिळणार आहेत। 1,20,000 ही अनुदानाची मूळ रक्कम आहे। त्यामध्ये 50,000 ची वाढ करण्यात आली असून इतर बाबीमधून मजुरी व शौचालय यांचा जी मिळणारी रक्कम व अनुदानातील वाढ घरकुल बांधकामासाठी एकूण अर्थसहाय्य आता हे मिळणार आहे। तर आता सर्वांसाठी घर हे केंद्र शासनाचं धोरण आहे। बेघर व कच्च्या घरात वास्तव्यास असणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना स्वतःचं हक्काचं घर देण्याचा शासन प्रयत्न करणार आहेत। प्रधानमंत्री आवास योजना ही केंद्र पुरस्कृत योजना त्यासाठी प्रभावीपणे काम करत आहेत। तर या योजनेचा टप्पा क्रमांक 2 सुरू झाला असून तो 5 वर्षासाठी राबवल्या जाणार आहेत। म्हणजेच यामध्ये अनेक सुधारणा करण्यात आल्या असून विशेष म्हणजे लाभार्थ्याला नव्याने सर्वे होणार आहे। त्यामुळे योजनेपासून लांब राहिले आहेत त्यांना लाभ आता मिळणार। तुम्ही पाहिला असेल की प्रधानमंत्री मोदी घरकुल आवास योजना असेल, शबरी घरकुल आवास योजना असेल, त्याचबरोबर इंदिरा घरकुल आवास योजना असेल, या योजनेमार्फत नागरिकांना जो लाभ दिला जातो यावर त्यांचं घरकुल हे पूर्ण होत नाही। मग आता याचाच विचार करून 50,000 रुपये आता या ठिकाणी वाढवला आहे। मग आता इतर बाबीचा जर विचार केला तर 26,000 रुपये मजुरीसाठी मिळत आहेत आणि शौचालय बांधण्यासाठी 12,000 असा 1,58,000 रुपये मिळत आहेत। तर सौर ऊर्जेने उजळणार आता घर, कारण की 50,000च्या वाढीव अनुदानातून 35,000 रुपये बांधकामासाठी तर 15,000 रुपये हे प्रधानमंत्री सूर्यघर योजनेसाठी छतावर 1 kW मर्यादेपर्यंत ऊर्जा सौर यंत्रणा उभारण्यासाठी आता केंद्र सरकार आणि राज्य सरकार परस्पर यांच्याकडून आता देण्यात येणार आहे। मग आता 15,000 रुपये मिळणार आहेत। यंत्रणा उभारल्यावर योजनेतील घरकुल सौर ऊर्जेने उजळणार असून ग्रामीण भागातील गरजू गरीब लोकांना घरकुल बांधून देणारी ही योजना अत्यंत उपयोगी ठरणार आहे। या योजनेच्या अनुदानात वाढ झाल्यामुळे दर्जेदार घरकुल आता बांधण्यास नागरिकांना याचा मित्रांनो लाभ मिळणार। मग आता अशा प्रकारे मोदी घरकुल योजना असेल किंवा इतर कोणती घरकुल योजना असेल, या योजनेमार्फत आता नागरिकांचं स्वतःचं हक्काचं आणि चांगलं घर आता नागरिकांना मिळणार। अशा प्रमाणे 50,000 रुपये या घरकुलामध्ये वाढ करण्यात आली असून या अगोदर फक्त 1,20,000 रुपये घरकुलासाठी मिळत होते। तर आता या अनुदानामध्ये वाढ केली असून जवळपास 2 लाख रुपयापर्यंत नागरिकांना घरकुलासाठी स्वतःचं हक्काचं घर बांधण्यासाठी आता हे अनुदान मिळणार आहे। तर मग आता केंद्र सरकारने नागरिकांसाठी जो हा महत्त्वाचा निर्णय घेतला, या संदर्भात तुमचं नक्की मत काय आहे हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायचं आहे। अशाच प्रकारचे कामाचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी भेटत राहण्यासाठी चॅनल सबस्क्राइब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे।